नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान नमो शेतकरी देवणी योजनेचे पैसे संघाई आहेत का? पी एम किसानचा 23वा हप्ता, नमो शेतकरीचा 9वा हप्ता दोन्ही शेतकऱ्यांना मिळणार आहेत का आणि कधी मिळणार आहेत? संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पण त्याआधी नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला नमो शेतकरी महाराष्ट्रात राबविण्यात येते. दर 4 महिन्याला तुम्हाला 2000 रुपयाचा हप्ता मिळत असतो. आता बरेचसे दिवस झाले काही शेतकऱ्यांना हप्ता बंद झालेला आहे. 8वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्याचे कारण काय असणार आहे ते पण सांगणार आहे. आणि पी एम किसानचा बी 22वा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्याचं बी कारण सांगणार आहे. सर्वप्रथम तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी नवीन आहेत, काही जुने आहेत. सुरुवातीला शेतकरी समधी पात्र होते, पण काही आता शासनाने अटी मांडल्यानंतर शेतकरी अपात्र होत आहेत. त्यामध्ये समजा पहिली अट म्हणजे की तुमचे जे काही लँड आहे, म्हणजे की तुम्ही शेतकरी आहेत, याचं ओळखपत्र म्हणजे तुमची जमिनीचा सातबारा. हा सातबारा कोरा आपला काहीतरी अपडेट किंवा काहीतरी करायची गरज असते, म्हणून त्यांना लँडची प्रॉब्लेम अशी दुरुस्त करा असे म्हणतात. लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही दुरुस्त करू शकता. त्यानंतर दुसरा अर्थ हा म्हणजे की तुमची जे काही फार्मर आय डी ती फार्मर आय डी, कारण की फार्मर आय डी प्रत्येक शेतकऱ्यापाशी असणं बंधनकारक करण्यात आले. फार्मर आय डी नसेल तर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं सरकारने साफ सांगण्यात आले. पी एम किसान असो, नमो शेतकरी असो किंवा इतर योजना असो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरं महत्त्वाची काळजी म्हणजे की जे काही तुमचं आधार कार्ड आहे त्याची जर KYC केली नसेल आणि बँकेला लिंक नसेल तरी पण तुमचे पैसे खात्यापर्यंत येऊन अडकून राहतात. हे पण करू आवश्यकते. समजात महत्त्वाचं कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांची कुटुंबातून 2-2, 3-3 शेतकरी पात्र होते, पण 2025 पासून जे काही शेतकरी होते ते अपात्र होत आहेत. त्याचं कारण आहे की सरकारने नवीन निर्णय काढण्यात आला आहे. कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र राहणार, इतर शेतकरी अपात्र राहणार. हे पण एक कारण आहे. आता पी एम किसानसाठी बी हेच कारण आहेत आणि नमो शेतकरीसाठी बी हेच कारण आहेत. आता पी एम किसानने पुन्हा एक अपडेट आणली, ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरच KYC करू शकता. पण ती KYC कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. जर KYC केली नाही तर तुमचे पैसे इथून पुढे बंद होणार. त्यामुळे तुम्ही तुमच्या हप्त्याची KYC करून घ्यायची आहे, तेव्हाच 23वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. याची मुदत वाढ बी दिलेली आहे 25 मे ते 30 जून या दरम्यान. तुम्ही जर KYC केली तर बरं आहे, नाही तर KYC 30 जून नंतर तुम्हाला KYC करता येणार नाही आणि शेतकरी अपात्र होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. आणि शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीची ह्याच पार्श्वभूमीवर पैसे मिळतात म्हणून नमो शेतकरीला KYC लागू होते. आता या दोन्ही योजनेसाठी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि जे काही 4000 रुपये ते कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो, हे KYC कंप्लीट झाल्यानंतर जून महिना संपल्यानंतर जुलै महिन्यामध्ये हे पैशाचे जे काही हे हप्ते तुमचे दोन्ही बी थकीत हप्ते बी असो, 22वा असो 23वा असो, त्यानंतर नमोचा 8वा असो 7वा असो, जे हप्ते तुमचे राहत हे कामं केल्यानंतर ते हप्ते बी उर्वरित तुमच्या खात्यावर येणार. म्हणजेच की पहिले 2000 रुपये असो किंवा 3000 असो किंवा 4000 असो, म्हणजे की 2 हप्ते राहिले असले 4000 येणार, 3 हप्ते राहिले असले 6000 येणार. अशा प्रकारे तुम्हाला 6000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यावर पाहायला मिळू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती होती. कशी वाटली कमेंट करा, मित्रांना पाहून व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद. आणि तसेच मित्रांनो, नवीन असा चॅनल लाईक सुद्धा आणि सबस्क्राईब सुद्धा करायची विसरू नका. धन्यवाद.